जळगाव जामोदमध्ये जमिनीच्या व्यवहार प्रकरणी गुन्हा नोंद, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात जमिनीच्या व्यवहारासंदर्भातील एक प्रकरण समोर आले असून कथित बनावट कागदपत्राच्या आधारे फसवणुकीचा प्रयत्न झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार मौजे खैलसोंजी येथील गट क्रमांक 52/1 मधील जमिनीबाबत हा वाद निर्माण झाला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित जमिनीच्या कोट्यावधी रुपयाचा व्यवहार झाल्याचे दर्शवणारी कथित 14 चिठ्ठी तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असून त्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि अशा कागदपत्राचा वापर करणे या स्वरूपाच्या कलमाने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलिसांकडून सुरू असून तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान संबंधित व्यक्तीचे नाव राजकीय क्षेत्राशी जोडले जात असल्याने या घडामोडीमुळे परिसरात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणताही आरोप सिद्ध झालेला मानला जात नाही. सागर मधुसूदन गांधी, मी राहणार जामोद, तालुका जळगाव, जिल्हा बुलढाणा. माझी जळगावला खैलसोंजी गट नंबर 52 इथं लेआउट आहे आणि या किसा उर्फ भाईजान यांनी डुप्लिकेट 14 चिठ्ठी तयार करून मार्केटमध्ये दिली. या 14 चिठ्ठीमध्ये आमच्या चौघांच्या डुप्लिकेट सह्या केलेल्या आहेत आणि आमचा एक पार्टनर मयत पावला, त्याची पण डुप्लिकेट सही त्यांनी त्या 14 चिठ्ठीमध्ये मारली आणि ते 14 चिठ्ठी मार्केटमध्ये त्याने दिली. 26ला मी जळगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे आणि 26/4/24ला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला.